उत्तरे संचालक, माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणाला सर्वांना शालेय स्नेहसंमेलनाचे आपले स्वागत करतो। आजचा हा दिवस आपल्या शाळेतील एक खास दिवस आहे, कारण आज आपण एकत्र येऊन आपले संबंध, प्रेम आणि एकमेकाप्रतीचा आदर दर्शवित आहोत। शालेय जीवन म्हणजे केवळ शिकणेच नाही, तर आपसातील नाते अधिक दृढ करणे, एकमेकाला आणि एकत्रितपणे विविध सणांचा आनंद घेणे हे देखील महत्त्वाचे आहे। स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्यामुळे आम्हाला एकत्र येण्याची, संवाद साधण्याची व एकमेकाला आपले नाते अधिक घट्ट करण्याची संधी मिळते। आम्ही एक कुटुंब आहोत, शालेय कुटुंब जे एकमेकाच्या मदतीने पुढे वाढत आहे। यामध्ये शिक्षकाची मेहनत, पालकाची समजून घेतली भूमिका आणि विद्यार्थ्याची उत्साहित या सर्वात महत्त्वाचा वाटा आहे। शिक्षकाचे जीवन हे केवळ ज्ञान देण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांना जीवनाचे महत्त्व सांगण्यात आहे। त्यांनी आपले मार्गदर्शन केले आहे, आपल्याला शिकवलेले आहे, आपले स्वप्न पूर्णण्यासाठी प्रोत्साहित केले आहे। आज त्यांच्याप्रती आदर भावना व्यक्त करण्याची ही उत्तम संधी आहे। विद्यार्थ्यांना शाळेत विविध क्षेत्रामध्ये चांगले काम केले आहे। शालेय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रकल्प आणि इतर कोणत्याही क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी शाळेचे नाव उंचावलेले आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने आपले सर्वोत्तम प्रयत्न केले आहे, हे खरेच कौतुक करण्यासारखे आहे। पालक हे आपल्या मुलांच्या शिक्षणात त्यांना एक संधी माणूस बनवायची आणि त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात साथ देणारे सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे। त्यांनी आपल्या मुलांचे मार्गदर्शन केले आहे, त्यांना आधार दिला आहे आणि आपल्या शाळेतील कार्यक्रमाचे यश सुनिश्चित केले आहे। यांच्या मदतीशिवाय आज आपण येथे नसतो। आज या स्नेहसंमेलनामुळे आपण सर्वजण एकमेकाशी संवाद साधू शकतो, आपले विचार मांडू शकतो आणि एकमेकावर विचार ठेवू शकतो। हेच खरे शालेय जीवन आहे। एकमेकाच्या मदतीने, प्रेमाने आणि आदराने शिकणे। आजच्या ह्या दिवसाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आव्हान देऊ इच्छितो। प्रत्येकाने आपल्या सर्वात उत्तम स्वरूपात स्वतः आपण प्रत्येकाने त्यांच्या सर्वात उत्तम स्वरूपात बनण्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक लहान गोष्ट आपल्या पुढे जाण्याची प्रेरणा देईल। आपल्या सर्वांच्या एकत्रित मेहनतीने शालेय स्नेहसंमेलन यश निश्चित आहे। हे फक्त एक सभा नाही, एक अनुभव आहे, जो आपल्या जीवनात कायम ठरेल। आपण सर्व एकमेकांना सहकार्य करत, प्रेम दाखवत, स्नेहाची नाती वाढवत एकत्र यावे, पुढे जावे। चला आपल्या शालेय कुटुंबात एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, अशी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकाला, पालकाला विनंती करतो। माझे लांबलेले भाषण थांबवतो। धन्यवाद भाऊ। कुणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका, रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका। विसरा सारे काही कालचे, आजचे, उद्याचे, पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका, दाद द्यायला विसरू नका। अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली। अध्यक्षाच्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली। शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली। आभार प्रदर्शनासाठी मी आपल्या आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री आरसोरे सर यांना आमंत्रित करतो।